आकाशवाणी पुणे. प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे, त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत. सुरक्षित रहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा. ठळक बातम्या. मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय. राज्यातील कोरोनासंबंधी कडक निर्बंधांमध्ये 31 मे पर्यंत वाढ. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच 1.5 लाख मेट्रिक टन युरियाचा साठा आणि पर्यटन क्षेत्राच्या नुकसानाचं एमटीडीसी मार्फत सर्वेक्षण. आता सविस्तर बातम्या. राज्यात 3,000 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच आगामी 4-5 महिन्यात कोविड-19ची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनला सध्या असलेली 1,800 मेट्रिक टनची मागणी तिसऱ्या लाटेत 2,300 मेट्रिक टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याकरता राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगानं तातडीनं ऑक्सिजन निर्मिती आणि साठा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरी कमाल जमीनधारणा आणि विनियमन निरसन अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर एकरकमी दंडात्मक रक्कम तसंच अधिमूल्य रक्कम आकारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी प्रदान केलेल्या मौजे बालेवाडी इथल्या जागेसंदर्भातील शासन ज्ञापनातील अटी शिथिल करण्यासही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं दिलेल्या जागेचा वापर 3 वर्षाच्या आत सुरू करण्याबाबतची अटही शिथिल करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. राज्यात सध्या लागू असलेले कोरोना संबंधी कडक निर्बंध 31 मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. राज्यात अजूनही काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ते म्हणाले. राज्यात सध्या लशींचा साठा मर्यादित आहे, त्यामुळे 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या सर्व लाभार्थ्यांचं लसीकरण काही दिवसांसाठी थांबवलं आहे आणि ह्या लशींचा साठा 45 वर्षांवरील लाभार्थींच्या दुसऱ्या मात्रेसाठी वापरला जाणार आहे. ऑक्सिजनच्या स्वयंपूर्णतेकडे राज्याची वाटचाल सुरू आहे असंही टोपे यांनी सांगितलं. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव आता ओसरत असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत काहीशी घट दिसून येत आहे. मात्र तरीही अनेक राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, बिहार, गुजरात या राज्यांमध्ये रुग्णसंख्येमध्ये हळूहळू घट होत असल्याचं दिसत आहे. देशातील एकंदर बाधितांच्या संख्येपैकी उपचाराधीन रुग्णांचं प्रमाण 15.86% असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल सकाळी जाहीर केलेल्या माहितीत म्हटलं आहे. सध्या देशात दररोज सरासरी 3 लाखांहून अधिक रुग्ण बरे होत आहेत. काल सकाळी संपलेल्या 24 तासात 3,55,000हून अधिक रुग्ण या आजारातून बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत देशातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,93,00,000 गेली आहे. गेल्या 24 तासात देशात 3,48,000हून अधिक नव्या बाधितांची नोंद झाली तर 4,205 जणांचा मृत्यू झाला. कोविड-19मुळे एका दिवसात मरण पावलेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे देशातील आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या आता 2,54,000च्या पुढे गेली आहे. राज्यात काल कोरोनाचे 46,781 नवे रुग्ण आढळून आले तर कोविड-19मुळे 816 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनासंबंधी राज्यातील इतर बातम्या आपण सकाळी 10:10 आमच्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात ऐकू शकता. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच 1.5 लाख मेट्रिक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात खतांचा बफर स्टॉक केला जात असून
येत्या 15 दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत दिले. खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषी मंत्र्यांनी मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. या बैठकीत बोलताना ते म्हणाले की यंदा हवामान विभागानं मान्सून चांगला होईल असा अंदाज वर्तवला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं खतांची मागणी एकाच वेळी वाढली, त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा 1.5 लाख मेट्रिक टन युरियाचा अतिरिक्त साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ आणि महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या 2 यंत्रणांच्या सहकार्यानं सर्व जिल्ह्यांमध्ये बफर साठा केला जात आहे. कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. कंपन्यांनी खत पुरवठ्याचं जे नियोजन आणि वेळापत्रक केलं आहे त्यानुसार त्याचा पुरवठा वेळेवर होतो की नाही याची क्षेत्रीय यंत्रणांनी खातरजमा करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे आणि विविध खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. पुढील 2 महिने सतर्क राहून मागणीप्रमाणे खत पुरवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले. सध्या राज्यात 22,56,000 मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक असून त्यामध्ये 5,30,000 मेट्रिक टन युरिया, 1,27,000 मेट्रिक टन डीएपी आणि 9,72,000 मेट्रिक टन संयुक्त खतांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वीज पुरवठा करणाऱ्या डीपी अथवा अन्य केंद्रांपासून 600 मीटरपेक्षा दूर असलेल्या कृषी ग्राहकांनाही कृषी पंप धोरणातल्या तरतुदी, कुसुम योजना आणि वीज कायदा 2003 मधील तरतुदी लक्षात घेऊन वीज जोडणी देण्याचे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा त्यांनी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. सध्याच्या कृषी धोरणात 600 मीटरपर्यंतच्या कृषी ग्राहकांना कृषी पंप जोडणी देण्याची तरतूद आहे. मात्र त्यापेक्षाही दूर अंतरावर असलेल्या ग्राहकांना अन्य योजनांमधून वीज जोडणी देणं शक्य असेल तर त्या ग्राहकांना कृषी पंप जोडणी दिल्यास राज्य सरकारवर जोडणीच्या खर्चाचा भार पडणार नाही असं मतही त्यांनी नोंदवलं. राज्य सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या कृषी पंप जोडणी धोरणाअंतर्गत ऑक्टोबर 2020 पासून आजवर 1,130 कोटींचा महसूल जमा झाला आहे अशी माहितीही त्यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी पाणीपट्टीवरील विलंब आकार, कर्जावरील दंडनीय व्याज तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांकरता व्याज माफीच्या सवलतीची अभय योजना राबवण्यास या प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या 148व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात ही बैठक झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या नागरी, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, डोंगराळ किंवा पर्यटन क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना आणि पेरी अर्बन योजनांमधून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या दराचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसंच सुधारित दरांनाही मंजुरी देण्यात आली. जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं मंडळ कार्यालय तर धुळे आणि उदगीर इथं विभागीय कार्यालय स्थापन करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य राखीव पोलीस दलातून राज्य पोलीस दलात बदलीकरता आवश्यक सेवेची 15 वर्षांची अट शिथिल करून 12 वर्ष करण्याचा तसंच प्रतिनियुक्तीच्या अटी शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळ सेवा परीक्षा 2018 आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मध्ये पात्र ठरलेल्या 737 उमेदवारांना जून 2021 पासून नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल दिली. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार समाधान महादेव अवताडे यांनी काल मुंबईत विधानभवनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना शपथ दिली. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी
राज्य सरकारनं अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा आणि विश्लेषण करून त्याबाबतचं समग्र मार्गदर्शन आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी सूचना ही समिती करणार आहे. त्याबाबतचा अहवाल ही समिती येत्या 31 तारखेपर्यंत शासनाला देणार आहे. सध्या कोविड-19च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रमजान ईदच्या निमित्तानं राज्य शासनाच्या गृह विभागानं मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. रमजान ईदचं नियमित नमाज पठण, तरावीह तसंच इफ्तारसाठी मुस्लिम धर्मियांनी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम घरातच साधेपणानं साजरे करावेत. स्थानिक प्रशासनानं सामान खरेदीसाठी घालून दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त बाजारांमध्ये गर्दी करू नये. संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत अशा सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपी गौतम नवलाखा यांचा जामीन अर्ज काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं होतं. अटक केल्यापासून 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल न झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. मात्र नवलाखा यांना 34 दिवस घरातच ठेवल्यानं 90 दिवसांची मर्यादा इथं लागू होत नाही असं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं. राज्यातील नवउद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत येत्या 18 ते 20 मे दरम्यान ऑनलाईन वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये जीएसटीचं महत्त्व, बिझनेस इन्क्युबेटर, उद्योजकता विकासासाठीच्या शासकीय योजना इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गामुळे पर्यटन व्यवसायाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. विमानसेवा, रेल्वे सेवा, देशांतर्गत वाहतुकीवरील निर्बंध आणि सर्वसामान्य पर्यटकांच्या मनातील असुरक्षिततेची भावना यामुळे पर्यटन आणि त्यावर अवलंबून असणारे विविध छोटे मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. या अडचणींचं स्वरूप, व्याप्ती आणि आकडेवारी जाणून घेण्यासाठी आता राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी एमटीडीसीनं एक विशेष लिंक तयार केली आहे. त्याद्वारे पर्यटनाशी निगडीत विविध व्यवसाय, पूरक घटक, सेवा यांची माहिती एकत्रित स्वरूपात संकलित केली जाणार आहे. एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी काल पुण्यात ही माहिती दिली. राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ आघाडीवरील कर्मचारी घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शाळांप्रमाणे महाविद्यालयाचं शुल्क देखील 50% कमी करावं अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅडव्होकेट अमोल मातेले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रात केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून शालेय शुल्क 15% कमी करण्याचा निर्णय दिला आहे. त्याच अनुषंगानं मातेले यांनी ही मागणी केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन सत्र परीक्षेत जवळपास 350 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. यावेळी स्क्रीनशॉट काढून परीक्षा देताना 350 पेक्षा अधिक विद्यार्थी निदर्शनास आले असून त्यांच्यावर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे. विद्यापीठामार्फत ऑनलाईन पद्धतीनं प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत विद्यार्थ्यांना बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका सोडवायची असते. यात गैरप्रकार होऊ नये म्हणून प्रॉक्टर्ड या प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र काही विद्यार्थी या परीक्षेत गैरप्रकार करताना सापडले आहेत. विद्यापीठाच्या 224 अभ्यासक्रमांसाठी परीक्षा होत असून साधारण 6 लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना घर बसल्या मोबाईल, लॅपटॉप, संगणक यापैकी कोणत्याही साधनांचा वापर करून परीक्षा देण्याची मुभा आहे. मात्र याचाच गैरफायदा विद्यार्थी घेत असल्याचं आढळून आलं आहे. हवामान. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बाकी हवामानात फारसा बदल संभवत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात वाढ दिसून येत आहे. चंद्रपूर आणि अकोला इथं सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान कमी दाबाचा एक पट्टा लक्षद्वीप, मालदीव जवळ उद्या तयार होत आहे.
तो 15 तारखेला आणखी तीव्र होईल आणि 19 तारखेला याचं चक्रीवादळात रूपांतर होईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गोव्यातील किनारपट्टीवर मासेमारांसाठी इशारा देण्यात आला आहे. या वर्षातील अरबी समुद्रावरचं हे पहिलं वादळ असेल. ब्रह्मदेशातील सरड्याच्या एका प्रजातीवरून टाकटी असं त्याला नाव देण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय. राज्यातील कोरोनासंबंधी कडक निर्बंधांमध्ये 31 मे पर्यंत वाढ. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच 1.5 लाख मेट्रिक टन युरियाचा साठा आणि पर्यटन क्षेत्राच्या नुकसानाचं एमटीडीसी मार्फत सर्वेक्षण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.